शिंदेंनी मुंबईतील बैठका रद्द करून त्यांच्या मूळ दरे गावी जाण्याचा निर्णय घेतलाय। मात्र आता शिंदे मोठा निर्णय घेण्याचे संकेत शिंदे गटानंच दिलेत। मात्र शिंदेंचा मोठा निर्णय काय असणार आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा। बड़ा निर्णय तो लेंगे जरूर। ये पॉलिटिकल जो हलचल हो रही है, जो उथल पुथल हो रही है, क्या करना चाहिए नहीं करना चाहिए, उसके बारे में वो जरूर निर्णय लेंगे। राज्यातील सत्ता स्थापनेचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चाललाय। त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला मुक्काम सातारा जिल्ह्यातील दरे गावी हलवला आहे। विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे आणखीनच राज्याच्या राजकारणातली उत्सुकता वाढली। कारण शिंदे जेव्हा जेव्हा त्यांच्या मूळ गावी जातात तेव्हा मोठा निर्णय घेतात असं शिरसाटांनी सांगितलं। त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणता मोठा निर्णय घेणार याबाबत चर्चेला उधाण आलंय। तर त्यांच्या गावी जाण्याची ठाकरे गटानं खिल्ली उडवली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी जात असतात आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर त्यावेळेला ते दरेगाव हे ठिकाण त्यांना त्यांचं आवडीचं असल्यामुळे तिथे ते गेलेले आहेत। नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही, मला बोलायचं नाही। हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या आघाडीमध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा। पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला, एवढंच मी सांगेन। हिम्मत लागते। मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतो। राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यातच शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या तब्येतीचं कारण दिलं जाते। शिंदेंना ताप आणि कणकण असल्यानं ते दिवसभर कुणालाही भेटणार नसल्याचं सांगण्यात आलंय। दरे गावी जाऊन शिंदे कोणता निर्णय घेण्याची शक्यता आहे पाहूयात। तब्येतीचं कारण देत स्वतः सरकारमध्ये सहभागी न होण्याची शक्यता। इतर नेत्यांना मंत्रिमंडळात पाठवून पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करू शकतात। केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री होण्याऐवजी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। सरकारच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदाच्या मागणीचीही शक्यता। यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यापुढे राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला। त्यावेळी एकनाथ शिंदेंनी दरे गावी जाऊन निर्णय घेतले। त्यामुळे आता शिंदे दरे गावाहून माघारी परतल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की दुसरा मोठा निर्णय घेणार याची राज्याला उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।